प्रकाश
कृष्ण म्हणे अवगाजने काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका धातु काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळे विरगाणे काला वाटो एकमेका वैष्णवनिका पांडुरंगा करो कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण केची वंदू श्री चरण श्री गुरु नमस्कार
वास्तविक पाहायला गेलं तर सेवेला घेतलेल्या अभंगातून काय म्हणतात महाराज? कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. अवघाजनी प्रकाश पडण्याकरता आपल्या कुठं धरायला पाहिजे? कंठामध्ये धरला पाहिजे. आणि ते थोडकं धरून चालत नाही, कायम धरला पाहिजे, तेव्हा प्रकाश पडतो. अवघाजनी प्रकाश, त्यांना दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत हे. ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे, होतीच, पण तेवढी आपल्याकडून सेवा होत नाही. आज वास्तविक पाहायला गेलो तर थोडं परिहार देणं म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे. आणि ती प्रसाद कोण देणार आहे? प्रसाद देतो घ्या रे घ्या रे आम्हा देतो पंढरीनाथ. प्रसाद सगळ्याला मिळणार आहे का? 7 दिवस सेवा केलं त्याला मिळणार आहे? लक्षात येते का? प्रसाद सगळ्याला मिळणार आहे का 7-8 दिवस 8 दिवस सेवा करणाऱ्याला मिळणार आहे? आता ज्याचं त्याने ज्याचं त्याच्या पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे. ज्याने किती सेवा केली ज्याचं त्याला भगवंत देणार आहे. आणि एकच देवाला विनंती करावं, देवा तुझा विसर न व्हावा, हीच दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. त्यांचा विसर आपल्याला पडणार नाही की त्यांचा आशीर्वाद त्यांचा प्रसाद आपल्याला मिळतो. आपण तुम्ही व्हा रे अधिकारी, ऐका, तुम्ही व्हा रे अधिकारी, त्याची हरी दे. आमच्याकडे अधिकारच प्रसाद घेण्याचा नाही. कसा प्रसाद मिळेल? मिळेल थोडं दृष्टांत सांगितलं म्हणजे लक्षात येईल. एका गुरुला 2 शिष्य होते. त्याच्यातलं सांगतो तुम्हाला, दुसरं सांगत नाही. एका गुरुला 2 शिष्य होते. 2 शिष्य काय म्हणतात? गुरु आत्मदिवस सेवा आपल्याकडून करून घेते. गुरु आत्मदिवस सेवा करून आम्हाला काही प्रसाद द्यावा का नाही? द्यावं लागेल का नाही? महाराज म्हणजे काय तर तुमचा आशीर्वाद प्रसाद द्या आम्हाला. प्रसाद पाहिजे. गुरु महाराज होते प्रसाद पाहिजे. प्रसाद पाहिजे म्हटल्यानंतर काय केलं त्याने? तिथं जवळच काड्या पडलेल्या होत्या गवताशात. एक काडी उचलून दिली हातावर, हे प्रसाद जा. प्रसाद मग इतके दिवस सेवा करून काय दिले? गवताची काडी दिली. मग गवताची काडी दिल्यानंतर दुसरा म्हणला पुढं काय दिले? काय नाही, एवढी सेवा करून गवताची काडी. म्हणजे मला बी द्या महाराज. दुसरी काडी उचलली ती त्यांच्या हातावर ठेवली. म्हणजे काय काय म्हणजे देऊन देऊन काय दिले? काडी. मग जी एक निष्ठावंत होता, एक निष्ठावंत होता आणि एक अर्धवट होता. याने काय म्हणलं? देऊन देऊन काय दिले म्हणते? काडी चुरून मोडून टाकली. आणि दुसरा जी निष्ठावंत होता ती काडी काही का असणार गुरु महाराजांनी दिल्या प्रसाद म्हणून नेऊन आपल्या देवाऱ्यावर ठेवली. देवाऱ्यावर ठेवली काडी, नमस्कार केला. नमस्कार करून दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तो ती का देवाऱ्यावरती काडी चमचम 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 चमकू लागली. म्हणजे महाराजांनी काडी दिलेली सोन्याची झाली. त्याला आनंद वाटला. कुणाला? कुणाला वाटला? ज्याने निष्ठावंत होता, भावनेनं सेवा केला, प्रेमानं सेवा केला, त्याची काडी कशी झाली? आणि जे अर्धवट होता त्याने का केली? तसा आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे, ज्याचं त्याच्या पद्धतीने मिळणार. म्हणून तर म्हणाला की आपल्याकडे अधिकार झाला की आपल्याला भगवान काय पाहिजे ते देतो. देण्याकरताच आहे तो. आपल्याला निर्माण केले त्याने. सगळं सांभाळणारा, पालन पोषण करणारा, सगळं
व्यवस्थित देता देवविता नेता नेविता ते याची सत्ता काय निमित्ताची धन्यवाद तुम्ही आम्ही म्हणून आपण देवाला एकच विनंती करावं देवा दुर्बुद्धी ते माना चांगली निर्माण झाले की माणूस चांगले सगळे काम करतो जीवनात येऊन आणि बुद्धी खराब झाली की नको ते करतो सुबुद्धी बी आणि दुर्बुद्धी बी दोन्ही जोडूनच आहेत ती आता आपण भाग्यवान आज आपल्याला काला मिळणार आहे का काला मिळणार आहे काला वैकुंठातल्या लोकांना नाही महाराज वैकुंठी तू आयचे नाही काही आजवच्या अमरावती त्याचं दुःख संपतो आज आपल्याला प्रसाद मिळतो प्रसाद मिळणं म्हणजे किती तऱ्हेचा प्रसाद आहे प्रसाद 3 तऱ्हेचा आहे 3 पहिला प्रसाद कोणता दह्या भाताचा प्रसाद दही आणि लाही दही कोणतं लाही कोणतं दही म्हणजे कोणतं दही प्रेमाचं नाही वैराग्याची नाही आमच्याकडे वैराग्य आहे का आम्ही उघड दिसायला माणसं आपण पण संतांनी हे सगळं तुमच्या आमच्याकरता करून ठेवले वैराग्य होतं कडकडीत धगधगीत ज्वाळ अग्नी जायचा इतकी ताकद होती म्हणून त्यांचा प्रकाश आहे तुमच्या आमच्यावर प्रकाश आहे आशीर्वाद आहे त्यांचं प्रेम आहे म्हणून आपण त्या क्षेत्राखाली आलो आज काल्याच्या निमित्तानं काय एकमेका देऊ आनंद आनंद आहे आनंदाची दोही आनंद तरंग आनंद तरंग आणि आनंदाची आनंदाची जीवनामध्ये काय पाहिजे दुःख संपलं पाहिजे आणि सुखाची प्राप्ती झाली पाहिजे दुःख संपत आहे का दुःख संपल का नाही मग सुखाची प्राप्ती पाहिजे का नको मग सुखाची प्राप्ती खाण्याकरता सुखाचा आनंद घेण्याकरता जिथं सुखी आहे तिथं जाऊ जिथं सुख मिळतं तिथं जाऊ का कुठे बी जाऊ संसारी सुखच नाही काय संसारी सुख आहे हे बोलण्याची सारी केलो आहे संसारात सुख नाही मग काय संसारात
तुम्हा आम्हाला कसलाही संसार जातो जगवतो. ऐका, संसार माणसाला जगवतो. ऐकून ठेवा, संसार जगवतो. लहानगा असू दे मोठा असू दे, संसार जगवतो. तारू शकत नाही संसार, परमार्थ तारू शकतो. म्हणून तर म्हणलं नाही, तारू भव पांडुरंग. पाय भिजून गेली अंग, पण कसला भक्त पाहिजे, कसला वारकरी पाहिजे, कसले संत पाहिजे, ती आपल्याला तारून घेणार, पण आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. म्हणून देवाला विनंती करावी की देवा आमच्याकडून हे जे मत घडो. देवाला मागाव का मागू नये. कीर्तन झालं, थोडक्यात सांगणार नाही. देवाला मागाव का मागू नये. हा, काही करून मागाव का फुकट मागाव. सेवा करून मागा, हा, केल्याशिवाय मागू नये. आणि किती लोक सेवा करतात, कसं मागतात. व्याधी आमच्या नाम काहीच करणे नाही. देव कसा काय करावं सांगा. येणे हा जीव दिला दान, तयाचे करी भगवंतानं सगळं आपल्याकडे काही ठेवून घेतलं नाही, सगळं दिलंय आपल्याला. काय दिलं देवानं? आपल्या जगण्याकरता सगळं फुकट दिलंय. आपण काय निर्माण केलं या जगातलं समजते का नाही? ह्या जगातली आपण कोणती वस्तू निर्माण केली आहे ती सांगा. कोणी छाती ठोकपणानं सांगा. काय निर्माण केले आपण, आणि आपल्या हातात काय निर्माण करायची ताकद आहे. पण एवढं देवानं फुकट सगळं देऊन त्याचं नाव म्हणलं की जड जाते आपल्याला. देवाचं नाम घ्यायचं जड जाते का सुख बरं वाटते. सगळ्या गोष्टी करील माणूस, पण देवाचं नाम घेते. ते नाम बी कसं घेतलं पाहिजे. कंठात सतत कृष्णमूर्ती सावळी आहे का, कसं राहावं. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. मग त्याचं फल काय? शांती क्षमा तयाजवळी जीवे भावी अनुसरल्या. इतकं देवानं सगळं देऊन त्याला म्हणावं की देवा तुझे उपकार आहेत. तू बोलवतोस, तू चालवतोस, सांभाळतोस, तुझं नाम घ्यायला आम्हाला काय अवघड. घ्याव का नाही? तुम्ही घ्यावं तर म्हणा, नाही तर म्हणा. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय? घ्यावं पाहिजे. हा, घेतलं तुम्ही आम्ही जीव कृतज्ञ आहे का कृतज्ञ नाही? समजते का? कृतज्ञ कोण आणि कृतज्ञ कोण? तुमच्याकडे कसली भाषा आहे ना, आमच्याकडे आम्ही मराठवाड्यातली माणसं. थोडं फरक पडतंय. कृतज्ञ व्हावं का कृतज्ञ व्हावं? हा, मग आपण किती कृतज्ञ ज्याचं त्याला माहिती. देवा करता वेळ किती देतो, प्रपंच करता किती वेळ देतो. आणि संतांनी काय म्हणले देवाला? प्रपंच वो सरो तुझे पाणी भरू आईचे करिगा पांडुरंगा. आईचे करिगा पांडुरंगा. आईचे करिगा पांडुरंगा. आईचे करिगा पांडुरंगा. आईचे करिगा पांडुरंगा.
रंग प्रपंचातला चांगला का परमार्थातला चांगला? हा आपल्याला कोणतं बरं वाटतं ते सांगा. प्रपंच प्रपंचातला आहे का? तुमचंच राहू द्या, तुम्ही प्रपंचातला म्हणताय ना. मग प्रपंचातला रंग दिवसांदिवस कमी होते का वाढतंय? प्रपंचातला रंग दिवसानुदिवस कमी होतोय का वाढतोय? कमी होते. हा कोणतरी एक बोला, कमी होते. हे बी बोलू नका, ते बी अर्ध बोलू नका, कोणतं कमी नाही एका पेक्षाचं व्हा. प्रपंचातला रंग दिवसानुदिवस वाढतोय. कमी होतोय, घट जातोय. हा तुम्ही सांगणारे फसवून गेलो सगळं. कसं वाढणार हो? का क्षणाक्षणानं आनंद प्रपंचातला कमी होतो, घटत जातो. उग संतांनी म्हटलं नाही, बाळपण गेलेले नता तारुण्यपण विषय तारुणी नसे विषय होता, वृद्धपणी प्रवर्तनी चिंता, मरे मागुता जन्मधरी. कमी झाला का वाढला? लग्न झाल्या उशीर नाही बरं वाटतं का? लग्न होऊन काही दिवस गेल्यावर बरं वाटते? बघा तुम्ही. अहो नाही, संत काही वेळे का? संतांनी काय म्हणले? कंठी धरीला कंठी धरीला अवकाशाने तुम्ही संसार तुमच्या मनात धराधरत प्रकाश पडतोय का कमी होतोय? हा धरा संसार दिवसांदिवस कमी होते का वाढते? प्रकाश प्रपंचातला दिवसांदिवस घटत जातो, कमी होतो. म्हणून संतांनी ओळखली आणि ओळखून तुम्हाला आम्हाला काय म्हणजे, देवा नको प्रपंच वो सरो चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी मुरो मुरो. निश्चित तुझे पायी राहू नाही, मुरलं पाहिजे, मुरलं. हा माणूस मुरल्याला बरं का न मुरणार ते बरा? माणसं म्हातार झालं मुरतच नाही का? मुरत्यात मुरत घरला गेले की सगळे मेंढ्या शेळ्यात. वाघ नाही, ढीग नाही, काही नाही. प्रपंचातले लोक कसे प्रपंचातले आहे का? जोवरी चरण ना जोवर म्हणती माझा 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 मानिती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळले. कोण झाला? ही संसारातले लोक भागोल करणारे, म्हणून तुम्ही आम्ही देवाला एकच मागा, देवा आमच्याकडून सतत नामचिंतन घडू दे. हे जी मज घडू जन्मोजन्मांतरी मागणे आम्हाला कालानी दे उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवा का वैकुंठ अर्चन आहे कवळ काही आनंद आहे स्वर्गीचे आम्हाला
देवा, आम्हाला मृत्यू लोकात आनंद आहे, मृत्यू लोकात जन्म मिळावा. स्वर्गीची लोक इच्छा कुठली करतात? स्वर्गीची लोक इच्छा कुठली करतात? मृत्यू लोकाची. कशा करता? भगवंताचं नाम घेण्याकरता, भगवंताचा काला खाण्याकरता, प्रसाद घेण्याकरता, प्रसाद घेऊन आनंद आपल्या जीवनाचा अनंत जन्मीचे. ह्या प्रसादात महाराज इतकी ताकद आहे, काल्याच्या प्रसादात इतकी ताकद आहे की आपलं अनंत जन्माचं दुःख संपत. तुम्ही आम्ही अनंत जन्मापासून दुःख भोगत आलो. एक एक येऊनी ऐका, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा आणि मग नागे महाराज, मग नागे वारा मनुष्याचा. मनुष्य घेऊन देवाला कोणत्याही येऊनीत आनंद झाला नाही, फक्त मनुष्याला बघून आनंद झाला देवाला. काय? मनुष्य देहाचे ज्ञाने, ऐका, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिला. देवानं सगळं आपल्याला फुकट दिलंय. देवाला एकच म्हणावं की देवा मला दुसरं काय नको, तुझी सेवा करू, तुझी सेवा करीन मनोभावे. करतो का ना करतो, पण म्हणा तर तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन गोविंदी रंगले नवसीय नवसीय, माझी नवसीय. आपण घरात संसारात नवस करतो का पार मारतात? आपला नवस कुठं आहे? प्रपंचातला. प्रपंचातला नवस पूर्ण होतो का पार मारतातला होईल? पार मारतात नवसच करत नाही, आणि प्रपंचात नवस करून पूर्ण होतच नाही. म्हणून देवाला म्हणावं की माझ्याकडून काया वाचा म्हणे झाला विष्णूला काम क्रोध त्यास बाधी तिना का गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदात्मे मणी बैसलासे म्हणून कंठे धरला कृष्ण म्हणे अवघा म्हणी. म्हणून या कुठं येऊ कंठात कृष्णमणी राहो. कंठात कृष्णमणी धरला, त्याच्या जीवनात स्वप्नच नवे दुःख नाही. दुःख ते काहीचे नाही स्वप्नाशी. भुक्ती मुक्ती झाल्या कामारिदासी. कारण त्याच्यावर मग अनाथासी. एवढं वर्म भगवंतानं आपल्याला दिले आणि देऊन आपण देवावरच भार घालावं म्हणतो. का म्हणे घालू आम्हाला काला सतत मिळू दे, सतत मिळू दे. का संतांच्या संगतीतच काल आहे. आज आपल्या शेकवराजाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपल्याला भगवंत काला देतो आणि ती काला खाऊन आपलं अंतकरण शुद्ध करून घ्यायचं आहे. आणि आपलं सतत अंतकरण शुद्ध राहू म्हणून कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. वैकुंठी तो आयुष्य नाही कवळ काही काल्याचे. म्हणा थोडं कंठी धरिला कृष्णवाने कंठी धरिला कृष्णवाने
मोठ्यानं वाजवणं कीर्तन पार 4 वाजेपत्र जाते बघा. तुम्हाला लवकर संपावं असं वाटत असलं तर भजन कडकडून करा. का हरिनामाचा खिचडी काला प्रेमे महिला प्रेमी मोहिला प्रेम दावा ना देवाला. आम्हाला लावू नका, भगवंताला प्रेम दावा. त्याने हात दिलेत, त्याने डोळे दिलेत, पहा आनंद. त्याने कान दिलं, श्रवण चांगलं करा, चांगलं बोला. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. अंतकरणातून देवाला मोकळ्या मनानं भजन करा. देवाला हेच म्हणून तर कंठी धरला कृष्णवाणी अवघा नाही. आपला प्रकाश आपणच घ्यायचा आहे. देवानं एवढ्या करता आपल्याला निर्माण केले आणि त्याच्याकरता जर तुम्ही चोरीपणा केला तर मग ते झालं. तुम्हाला तुम्ही पहिला सुद्धा दृष्टांत सांगून दिले. आपली गाडी तशीच गाडीच राहावं असं करायचं नाही. सोन्याची हो असं एवढी ताकद आणली पाहिजे. आपण नामात ताकद आहे. नामा सरिसा हरी ऐका, नामा सरिसा हरी रिघे. कुठे निघे ऐका, नामा सरिसा हरी रिघे हृदयी मंदिरी मंदिरी. हरी आतल्या हरीला आणि बाहेरल्या हरीला सारखं तुलना करून वागलं पाहिजे. संतांच्या आत बी हरी होतात, बाहेर आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. हरी कोणी रे, हरी 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 हरी कोणी रे. आपल्या ऐका महाराज, देव आपल्या आत आहे. आत आहे म्हणून आपण चालतो, बोलतो, सगळं काम करतो. नाहीतर महाराज काही नाही. आत हरी बाहेर हरी, हरिणी घरी कोण दिले. ही अवस्था संताची होती म्हणून त्यांनी ती करून ठेवली आपल्याकडे. जे जे दृष्टी दिसे नाथ महाराज बोलतात, तेथे जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप तुझ्या ध्यान जप ते अशी नाही. म्हणून कंठी धरीला. कोण धरला कंठी? कृष्णवाणी कृष्णमणी. कोण धरला? गवळीने कृष्णमणी धरला कंठात आणि त्यांचा प्रकाश पडला. ते ध्येय अवस्था प्राप्त झाली. मग तुम्हाला आम्हाला काय होणार नाही का? असं नामचिंतन करा. असं नामचिंतन झालं पाहिजे की दादाला बी आनंद झाला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे. ठाळा डाळी लोपला नाद, अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटना भेद. जरी कुणी असं तर ज्ञान घेऊन म्हणून थोडं भजन करूया. टायमात संपू आपण, त्याची काही काळजी करू नका. उशीर झालाय सुरुवातीला, पण होऊ द्या. काय जास्त चरित्र सांगणं तेच 2 गोष्टी सांगणं बी तेच आहे. का तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. ऐकलेलंच ऐका. खांद्याला खाव का न खाण्याचे खाऊ. कल्याणच करू. हा रोज जेवण करतो ते चांगलं जेवण का सणावाराचं चांगलं? काय तुमचं मत आहे? हा सणावाराचं चांगलं रोज खातात का? का बरं नाही? मग चांगलं कसं काय? हे निमित्त चांगलं राहिना रोजच पाहिजे. रोजचा आहे म्हणून माणूस जगलाय. ध्यानात ठेवा, रोजचा आहार आहे हे जगवतो. आणि सणावारला काहीतरी कमी जास्त झालं की बिघडत का? बिघडत नाही. म्हणून असं भगवंताला आनंद आहे म्हणून आपल्याला जगवतो. भगवंत सगळं समाधान ठेवला म्हणून थोडा वेळ भजन करू. जय
कसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. हे बाळपणात चरित्र कुठे केले? गोकुळात भगवंताने चरित्र केले. रांगत रंगने चोरित रंगने, रांगत रंगने चोरित रंगने, रांगत रंगने चोरित रंगने, रांगत रंगने चोरित रंगने, गाऊन धरती गौराने, गाऊन धरती गौराने, पांडित करणी देसी गारणी, पांडित करणी देसी गारणी, पांडित करणी देसी गारणी, पांडित करणी देसी गारणी, यस्वा देसा गाणी, यस्वा देसा गाणी, यस्वा देसा गाणी, यस्वा देसा गाणी, जय सुध भक्त निगमान प्रति कमल किरण साधनी, कृष्ण आला आलवा, वर्णन पात्र पारा कृष्ण आला आलवा, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नी मागे येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. नवनीत कोणचं हो? नवनीत कोणतं? चित्त चोरी चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड, का म्हणे येणे. गरुड मग चित्त म्हणजे माणसाच्या जीवनातलं सार आहे का असा? माणसाच्या जीवनातलं कोणतं सार आहे? सगळ्यात सार म्हणजे चित्त. पण चित्त कसं राहावं? चित्तात काय राहावं? चित्त कसं राहावं? मधुर सभाय नवनीत. सज्जनाचे चित्त हा तैसे सज्जनाचे चित्त. मला वाटतं बरोबर आहे का चुकलंय? बरोबर आहे. चित्त कुणाचं? चित्त कुणाचं? मधुर सभाय नवनीत तैसे सज्जनाचे. मग हिच्यात काही निवड केली. हा म्हणजे त्याच्यात मी सज्जन आणि अरे ते बाबा आपण म्हणणार असा देवाला आनंद वाटला. आनंद आया स्वर्गातल्या लोकांना हे आनंद मिळणार म्हणून त्यांनी इच्छा करतात. आणि तो आनंद आज इथं आहे दादाच्या निमित्तानं आहे. नाही या आनंदाशी जोडा महाराज. खरा काला हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला आनंदी साधने, आनंदी प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला पहिला त्याच्या पहिला धैलाहीचा काला. आणि आता एक काला कोणता? जीव ब्रह्मा. जीव आणि ब्रह्म ऐकी होणं. खरा काला हाय. आमचं जीवातून आमचं जीवन शिव एक होतं का होत नाही? बरोबर आहे. हो जीव शिव एक झाले पाहिजे. ऐका, जीव शिव दोन्ही. नाथ महाराजांचा अभंग आहे बघा. दोन्ही बैसून एकाच. जीव शिव दोन्ही हरिरिप तरंग हा जीवश्व दोन्ही सिंधू तो आढळून येणे हरी. जीव आणि शिव एक झालं पाहिजे. जीव ब्रह्म एक झालं पाहिजे. मग आमचं जीवातून ब्रह्माची गाठ पडली का कधी? खरा काला हाय.
आपलं महागेलं दुःख संपून जावं, सुखाची प्राप्ती व्हावं आणि ती प्राप्ती आपल्या हृदयात कंठात धरावं म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश. हरिनामाचा काला वाटू एक काला वाटू एकमेका. वैष्णवनिका काला कुणाला वाटू? वैष्णव निका वैष्णव निका वैष्णव, नुसता वैष्णव नाही, निका निका पाहिजे. त्यातली देवानं चाळाचाळी केली. जसं सारसार चाळणीच्या एका चाळणीच्या बाहेरच जात नाही सारसार आणि एका चाळणीत राहतच नाही. आता कोणाच्या चाळण्या कशा असतील ती बघा. आमच्या चाळणीमध्ये प्रपंच राहतो, परमार्थ राहत नाही. संसारिकाच्या चाळणीमध्ये काय राहतं? प्रपंचच राहतो किंवा. आणि ज्याची चाळणी परमार्थाची आहे त्याच्या चाळणीमध्ये काय राहतं? भगवंतच राहत नाही. रात्र नकळे दिवस नकळे अगदी आनंद आहे देहीच विदेही असो ऐसा कुठे आठवची नाही. ही कंठात कृष्ण धरल्या अवस्था प्राप्त होईल म्हणून काला वाटू वैष्णवनिका वाकुनिया ब्रह्मनिका. ब्रह्मादिकाला वाकुल्या धावणार कोण? त्याला अधिकार पाहिजे. ब्रह्मादिकाला वाकुल्या धावणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे म्हणता का? त्यानं निर्माण केलं आपल्याला वाकुल्या ब्रह्मादिका. उत्तम लोक काला खाऊ काय कसं म्हणणार प्रमाण वैष्णवनिका काला वाटू एकमेका. शेवटी काय वैष्णवानिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. गाडे आपण गाडे आहोत, बळी आहोत. आपण जगात ताकदवान आहोत, पण ती ताकद आपण प्राप्त करून घेतली पाहिजे. संतांनी ती ताकद प्राप्त करून घेतली. महाराज ऐका, संतांनी ती ताकद प्राप्त करून घेतली म्हणून संत कोणत्या गोष्टीला घाबरले नाही. काय कोणी निंदा कोणी वंदा. देवा करता देवाच्या नामा करता संतांच्या संगती करता त्याने अजिबात लोकांकडे बघितले नाही. लाज है शंका दुराविदा माणसानं संसारात लाज धराव का परमार्थात? काय आपलं म्हणणं आहे? माणसानं लाज धराव संसारात धराव का परमार्थात? कळतं का नाही? माणसं संसारात लाज सोडून वागतात आणि परमार्थात लाज धरतात. संत का सांगतात? लाज भय शंका दुराविला मान. देवा करता लाजायचं नाही, देवाच्या नामाकरता लाजायचं नाही, काल्याला या करता लाजायचं नाही, काल्याचं नाम चिंतन ऐकाय करता लाजायचं नाही. पण संसारात मोकळं वागायचं नाही, संसारात बंधनात राहायला. संसार कसा आहे? जेवढा बंधनात राहील तेवढा संसार चांगला आहे. आणि परमार्थात मोकळ्या मनानं तुम्ही भक्ती करा. का भक्ती करा? करा हरिभक्ती. एवढं ऐकून झालं परवानगी आली. करा हरिभक्ती परलोका कामा. ऐका, करा हरिभक्ती परलोका कामा सोडईल यमापासून. भक्ती माणसाला यमापासून सोडते. आता मला बोलायला भरपूर तुमच्या आशीर्वादाने येणार आहे, पण आता वेळ नाही. संपला टाइम, संपला तास दिला, तास संपला.
का जेवढं जेवढं परमार्थाचं काम करू ते आपल्या संगती येणार आहे. महाराज ऐका, जे जे आपल्याकडून पुण्य घडलंय ते पुण्य आपल्याला ह्या जिवंत असताना कामा येणार आहे, पुढचा जन्माकरता बी कामाला येणार आहे. केलेलं पुण्य आणि केलेलं पाप हे भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तर भोग पूर्ण घडे. ऐका महाराज, भोग पूर्ण घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान, मनमुनी मनी मानू नये खेदू, मनाला गोविंदू वेळोवेळा. वेळोवेळा भगवंताचं नाम घेतलं की आपल्याला संसार काही करत नाही. संसार ज्याचा संसार भगवंताचं नाम घेतलं की ते संसार आज ज्ञानबरा उभी येणे होती. ज्ञानबरा आहे का? आज संसार सुफळ झाला गे माये. कशामुळं? देखील म्हणून तो माझ व्हावा, तो माझ व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग म्हणून आता काय टाइम संपला आपलं, झालेली सेवा काय माझी माझ्या आबू मला दुसरा घ्यायचा होता पण ते आला चटमन आधी उद्या. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काय काला खाऊन वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एक हा, वैष्णवनिका संभ्रम. आनंद आहे, आनंद आहे. ह्या निमित्तानं आपल्याला आज काला मिळतोय. काला आणि ती काळा आपल्या अंतकरणातले सगळे दोष संपवतो. हे काला नामचिंतन करून केलेला काला आपल्या अंतकरणातले सगळे दुःख संपवतो. दुःखच येत नाही. पण तसं देवाला मागणी मारावी की देवा आमच्याकडून हेच नको करू, काय हेच सेवा करून घे. आणि दादाच्या निमित्तानं हा आज आनंद आहे, आनंद आहे. आणि हेच आनंद आपल्या घरला घेऊन जायचं. काला वाटू वैष्णवनिका संभ्रम म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा दादाच्या चरणी समर्पण करूया. तुम्हा संत सज्जनाच्या चरणी समर्पण करूया. करविली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देवदाने. म्हणून कोण म्हणते का चालू पहिलं म्हणता